काय झालं ग आपलं? घामाने कष्टाने उभारलेले देवालय का दलालाच्या हाती गेलंय ग लक्ष्मी, दलालाच्या हाती गेलंय. परमेश्वरा, अरे या भूतलावावर यासाठीच ठेवलंस का आम्हाला? अरे हे दृश्य पाहण्या अगोदर आमचे डोळे का घेऊन नाही गेलास रे? डोळे का घेऊन नाही? मनाला थोडं आवर घाला हो. तुम्हीच जर असा धीर सोडला तर आम्ही कुणाकडे पाहून जगायचो? सांगा ना, कुणाकडे पाहून जगायचं आम्ही? अगं आज फुललेला संसार खेळणी झालाय ग लक्ष्मी, खेळणी झालाय. पण मी तुझा नवरा असून काहीच करू शकलो नाही ग. अगं यातच दुःख वाटते ग मला. कुमार बाळा, अरे तू निघून जा रे आमच्यापासून दूर, कुठेही निघून जा. अरे हे जग फार विशाल आहे रे, विशाल आहे. अरे तू कुठेही गेलास ना, या आकाशात उंच भरणारी मारण्या इतका सक्षम आहेस रे. जा बाळा जा. आजी आजोबा कुठे जाऊ मी? आणि तुम्हाला सोडून जाऊ तरी कुठे? आजोबा नाही, मी मामाला सांगेन की मामीना घराबाहेर काढलं म्हणून. नको सांगूस मामाला, अरे त्याला खूप वाईट वाटेल रे, खूप वाईट वाटेल त्याला. मग मी काय करू? आजी आजोबा, मी तुमच्यासाठी भीक मागेन आणि तुम्हाला बरं करेन. बघ ना रे, बघ परमेश्वरा, अरे आमचा नातू आमच्यासाठी भीक मागतो आहे रे. परमेश्वरा भीक मागतो आहे. भूक माझी झडते जराशी, संपलीशी दोरी. दया करावं आमच्यावर. जुलमी या पोटासाठी फिरते दारोदार, भीक द्या दादा तुम्ही, भीक द्या दादा तुम्ही. भूक माझी झडते जराशी, संपलीशी दोरी. भूक माझी झडते जराशी, संपलीशी दोरी. जुलमी या पोटासाठी फिरते दारोदारी, भीक द्या दादा तुम्ही, भीक द्या दादा तुम्ही. बदरते थोड़ी रोटी किंवा पैसा द्या, आता तरी थोडी. माय बाबा तुम्हीच आता बदरते थोडी रोटी किंवा पैसा द्या, आता तरी कोणी. नशिबाचा झाड झाला
माझ्या पारसाची आजी तुमच्या दोरी दुर्बिया पोटाची फिरते दारवारी भीक घ्या हो दादा तुम्ही भीक घ्या हो दादा तुम्ही भूक पाठी छलते दराशी संबलीची दोरी भूक पाठी छलते दराशी संबलीची दोरी दुर्बिया पोटाची फिरते दारवारी भीक घ्या हो दादा तुम्ही 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 परमेश्वरा, अरे या वयात खेळा मागण्याच्या वयामध्ये या लेकराला भीक मागायला लागत आहे आमच्यासाठी. अरे हे संस्कार द्यायचे का रे यायला? परमेश्वरा, काय हे संस्कार त्याचे उरले होते काय रे आता? हे संस्कार त्याचे उरले होते. आजी आजोबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्यासाठी भीक मागेन, तुम्हाला बरं करेन. कुमार, अरे आमच्यामुळे आज तुला भीक मागायची वेळ आली. पण परमेश्वरा, तू एवढा निष्ठुर कसा झालास रे? आता कशाला मागणं घालतोस का त्या परमेश्वराला? अगं आमच्या घराची भिंतच कोसळली तर आपण कुणाकडे पाहायचं ग? अगं आपण या आभाळाच्या छायेखाली या वृक्षाच्या पायथ्याशी विसावा घेऊ ग. अगं हेच आपलं घर, हेच आपलं संसार. अगं तुझ्या डोळ्यात आलेले हे दोन अश्रूचे थेंब आहेत ना, हे कधीच विकणार नाही ग. अगं अख्खं आयुष्य तुझ्या हंबरण्यात जाईल ग. कुमार, सुधीर मामाला कळलं की आपण बेघर झालोय म्हणून. आजी कसं कळव त्यांना? कुठलाही पत्ता नाही मामाचा. आजी आजोबा विसावा घ्या इथं. ठीक आहे बघ. अरे असाच भटकंतीचा संसार आमच्या वाटतीशी लागला रे.
ले. मी मामीकडे जाऊन थोडेफार पैसे घेऊन येते. आईसा आणि आबा इथं आईसा आबा आणि इथं? पाडू हो. पाडू आबा तुम्ही इथं कसे काय? आणि या अवस्थेत पाडू पाडू तुझा आबा बेघर झालाय रे. काय बेघर? पाडू तू आमची दशा बघायला का आलास रे इथे तू? आबा आबा काय झालंय? तुम्ही आणि बेघर झालात. ओ या घर नसलेल्या माणसाला घर दिलात आबा तुम्ही. आणि आज तुम्ही बेघर झालोय म्हणता. आबा आबा तुमचा बाळू अजून जिवंत आहे. आणि आईसा तुम्हाला कुठे गेलं? कुमार आमच्यासाठी भीक मागायला गेलाय. भीक? आईसा काय बोलताय हे तुम्ही? ओ बाळू आजही तुमचाच आहे आईचा. आबा आबा एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही दिलेले घर आजही मंदिराप्रमाणे जपलंय आबा. मंदिराप्रमाणे जपलंय. त्या मंदिरात फक्त कमी आहे ते तुम्हा दोघात. चला आजही तो तुमचा मंदिर तुमच्या विनंती नाही आबा. नाही रे पाडू, नाही, आम्ही नाही येणार रे. आम्हाला राहू दे या आभाळाच्या छत्रीखाली. अरे हेच आमचं घर, हेच आमचं सगळं काही. नाही आईसा, नाही आईसा. हो तुझं मंदिर अजय तुमच्या विना सुना नाही म्हणू नका हो बाबा. चला. पण कुमार आबा कुमारला घेऊन येईन. जीवनी माझ्या दुःख हसेका देवा करशी अंग असा भोग कसा नशिबी हा भोग कसा नशिबी हा.
दिसलायस मला तू. मला येतानाच दिसलं तू. माझी थट्टा नाही करायची. तुझीच वाट बघत होते ना मी. अगं त्याचं काय सीमा. हम्म. अगं दीनानाथ चव्हाणने सर्व सूत्र माझ्या हातात दिले तेव्हा त्याचाही विचार करावा लागेल ना. बरोबर आहे. त्याचाही विचार करावा लागेल. पण हे फूल उमलून डोंगराची वाट बघते, त्याचा कधी विचार केलायस तू? अगं फुल जरी उमललंच नाही तर हा वेडा भ्रमर कशाला जाईल फुलाकडे. तेव्हा पहिला गुन्हा त्या फुलाचा. आणि फूल जर का उमललं तर हा वेडा भ्रमर पटकन उडी घेणार नाही का आस्वाद घेण्यासाठी त्या फुलाचा. खरं सांग, तुझा हा स्पर्श रेशमी, हा थंडगार वारा हवा हवासा वाटतोय रे मला. रेशमी पुतला
रेशमी तुला ला 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 मामी अगे मामी मामी आणि असल्या कृत्या मामी अगे मामी तुम्हा लोकांना मी घरातून हाकलून दिलं. तरी बेश्रमासारखा या वेळेला कशाला आलायस रे हा? मामी आजोबांच्या औषधासाठी पैसे द्या. याच्या आधी कित्येकदा औषधासाठी मार खाल्ला तरी पुन्हा आलाच इथे. तुझ्या मामाने काय माझ्याजवळ पैसे देऊन ठेवले तुम्हाला वाटायला हा? चल निघ तू. लवकर निघायचं आणि परत या घरात यायचं नाही कळलं का? मामी सारं काय करताय का मला? मामा गेल्यापासून या घराचा नुसता बाजार झालाय बाजार. म्हणजे कुणी यावं आणि माझ्या मामीसोबत धांगड धिंगाणा करावं. काय केलं मी असं म्हणून तो असं बोलतोय? आणि तुला काय कळलं रे एवढं? काय किंमत उरली या घराला? फार बोलायला लागलायस रे तू चुरू चुरू. हा चल निघ लवकर निघ तू. काय कळलं रे एवढं म्हणून असं बोलतोय? चल निघ. मामी न समजले तर लहान नाही राहिलो मामी. मी गावात एकाच पावडाली काय जे मी आपल्या प्रत्यक्ष डोळ्यात बघितलं. डोळ्यांनी बघितलेलं सगळं खरं असतं. कशावरून रे? डोळ्यांनी बघितलं म्हणे. मामी मामी मी मामाला सांगणार की तू नीट आहे म्हणून. तोंड सांभाळून बोल. हा काय बोलतो तुझा भाषा? तुला नीच म्हणतोय? सती सावित्री सारखी पवित्र आहे रे तुझी मामी. अरे खरा नीच तर तुझा मामा आहे. खबरदार माझ्या शब्द बोलला तर खरा नीच तर तू आहेस. म्हणून या घराचा काळ बंद असला काय? काय बोलतोय कळते का तुला? एकतर बेश्रमासारखा न विचारता या घरात आला, पैसे मागितले आणि वरून आम्हाला बोलतोय, माझ्या सूर्याला बोलतोय. चल इथून. मामी मामी मारू नका. मग काय करू? पूजा करू तुझी? माझ्या आजोबांच्या उपचारासाठी पैसे द्या मला. एकदा सांगितलेला कळत नाहीये का तुला? हा की मार खायचे? पैसे नाहीयेत माझ्याकडे. निघितून. चांगलं मूड. मामी मामी दे ना का पैसे? मामी मामी दे ना का पैसे? चांगला वाग. पैसा हवेत ना तुला? आणखीन वाग. हा पैसे हवेत तुला? कुणासाठी हवेत? कुणासाठी हवेत पैसे? आजी आजोबांच्या उपचारासाठी पैसे हवे. आजी आजोबांच्या उपचारासाठी पैसे हवे? पैसे हवे? 3-3दा सांगते मी की पैसे मिळणार नाही.
चल निघ इथून. लवकर निघ इथून. सीमा थोडा गोडी गुलाबानी बोल. गोडी गुलाबीने बोलू, पैसे मागायला आलाय तो. अगं अगं, याने जरी बाहेर जाऊन सांगितलंय काय तर लोक थुंकतील. हे सगळं तर लोक थुंकतील ना आपल्यावर. तेव्हा एक काम करू, संपवून टाकू याला. हे? वेळ आहेस का तू? काय बोलतो हे तुझं तरी तुला कळतंय का? मामी आहेस ना तू त्याची. आणि मामी कधी भाच्याचा खून करते का? अगं कोणीही विश्वास ठेवणार नाही या गोष्टीवर. तेव्हा आपल्या मार्गातील काटा दूर करून टाकून खून करायचा? कसं रे, मला तर फार टेन्शन येतं. मी आहे ना. तू आहेस ना माझ्या बरोबर? मी आहे ना तुझ्या पाठीशी. विचार करू नको. ठीक आहे, मी करते, पण काही दगाफटका तर होणार नाही. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू इकडे. कुमार, लागलं का रे तुला? हं? रागाच्या भरात मारलं रे. काय करू? तुझे मामा गेल्यापासून माझ्याजवळ देखील पैसे नाहीयेत. मी कुठल्या टेन्शन मध्ये जगते माझं मलाच माहितीये रे. म्हणून मी मारलं. लागलं नाही ना तुला? तुला पैसे हवेत ना? हवेत ना तुला पैसे? बोल ना रे. हवेत ना? बघा ते एवढी रात्र झाली. एवढ्या रात्री कुठून आणणार ना मी पैसे? माझ्या इकडे की खूप सारे पैसे नाही आहेत. बँकेत थोडेफार पैसे आहेत, पण ते आता नाही ना मिळणार. उद्या सकाळी मिळणार. म्हणजे बँक सकाळी उघडणार 11 वाजेस. तो मग मी तुला पैसे काढून देणार. तू असं कर, इकडे बघ ना माझ्याकडे. तू असं कर, तू इथेच थांब रात्रभर. मग उद्या सकाळी बँकेतून काढल्यावर पैसे देते तुला. चालेल ना? हो. हा, हे बघ, तू इथेच आराम कर. जाऊ नको. सकाळी देते मी तुला पैसे. झोप इथे. आराम कर रात्रभर. सकाळी झाल्याबरोबर पैसे देते. झोप इथे. अरे झोप बाळा. इथे झोपतो का? हो. झोप इथे. झोप नाही तर तिथे झोप. कायमचं झोपायचंच आहे ना तुला?
आता ना लवकरात लवकर उचल याला आणि एखाद्या नदीत फेकून दे. असंच कर. ऐकतोय ना तू? हा मला विचार करू दे. काय सीमा, आपण आता इथून सरळ निघून जाऊ दीनानाथ चव्हाणच्या बंगल्यावर. तिथं आपल्याला कुणीही शंका करू शकणार नाही. आपण माहित झालं तर सांगायचं की रात्रभर इथेच होतो म्हणून. कस जमतय ना? प्लॅन चांगला आहे पण आई, अगे आई, आई, बाबा, अगं मी आलोय. अगं मी दादाची निर्दोष सुटका करून आलोय. हा, आणि दादा पण काही वेळामध्येच आपल्या घरी परत येणार आहे ग. अरे पण घरात कुणीच दिसत नाहीत. कुठे गेले ते सर्व? अगे वहिनी, ए वहिनी, कुमार, अरे कुमार. काय झालंय कुमार? कुमार, कुमार, काय झालंय कुमार? तीर्थ स्वरूप मामा, सप्रेम नमस्कार. मामा, मामा, मामी एक नीच कृत्य करणारी स्त्री आहे. मामीने आजी आजोबांना घराबाहेर काढलं. त्यामुळे तू लवकर ये मामा. कुमार, काय घडलं रे माझ्या बच्चा? अरे सुधीर, अरे काय झालं रे कुमारला? काय झालं? अरे पकडा दादा, भाग. अरे कुमार सोडून आपल्याला, कुमार आपल्याला सोडून निघून गेला रे दादा. अरे कुमार, हम मरते काय वासरा. हम मरते काय वासरा. अरे थांब रे बाबा, थांब रे. अबे चुप रहा ना रे, चुप रहा.
देवा, मागलो होतो एक आणि दिला हे दोन. काही म्हणा, माझी शंकाच आहे कमलीवर. एका वेळी दोन ना. अरे बा, चुप राहा रे, चुप राहा. साला माझ्या पॉलिसीचे काम बाजूला घेऊन यांना सांभाळा. ये, साला बायको पाहिला ते तशी काही असो पण डोळावर दिसो. अबे पण हे तर आली कशी नाही. तिची झाली की नाही शॉपिंग अजून? कमले का बैताळ आहे का काय रे बायको? बापू तो नव्हे, बापू हा होय हा, आणि ती बाई होय. पण काही म्हण कमले, माझा सकस आहे तुझ्यावर. माझ्यावर एकही नाही झाले. हाही तुझ्यासारखाच दिसतो आणि तेही तुझ्यासारखी दिसते. कमले, एका बँकेचे 2 विड्रॉल? तसं नाही, हे पोरं होत कोणाचे? आता असा धडधडून फडकून फेकून आपण तुम्ही माझ्या शंका करताय? हे आपले पोरं आहे, असे कार्यकारी तोंडाचे तुमचीच राहू शकते. रडू नको कमले. आता कमले, आपण एक काम करू, कुटुंब नियोजन करून टाकू. हम दो और हमारे दो. ते मला काही माहित नाही. मला अजून एक पोरगा पाहिजे. पागल झालीस का झालीस कमले तू? पुन्हा एक करायला जाऊन न झाले 2 तास. नाही आता पहिले ह्यामध्ये एक हँडसेट मध्ये 2 सिम आहे, मग का 4 सिमाचा हँडसेट घे. बरं, तुम्ही म्हणता ना तर ठीक आहे. आता 2च ठीक. आता मजाक आपल्याला पोरबाऱ्या होऊन दिले नाही. तेव्हा एक काम करू कमले. पोरं बारा मजाक मध्ये होते का? आता ज्यांची पॉलिसी विड्रॉल झाली त्यांचे सर्व देऊन टाकू. हो, ठीक आहे. तुझ्या बापाची 5 एकर जागा आहे ना, मग ते आपण पेरून टाकू. मस्त पैकी शेतात काम करू. तू लहान लहान हे चिंगुडे धरून माझ्यासाठी चिचोरी घेऊन येशील, तेव्हा मी म्हणे काय? ओ, माझ्या बाबांना सांगितलं होतं ना, तुम्ही सांगितलं होतं ना की तुमचा 52 लाखाचा एकच शेत आहे. मग आता तो शेत कुठं उडत गेला का तुमचा? मला बायको का कोण रे हे? आणि माझ्या बाबाच्या 5 एकर जागेवर तुमची नियत आहे. काय कमले, नवऱ्याची बदनामी करू नको तू. मी नवरा आहे तुझा. मी सांगून होतो ना, बापाचा शेतातला एक गवत उपडू देईन तर. आपल्या पैशाने घ्या, शेती करा. का मग? हो. काय घेतो कुठं आहे? अबे तू तोच का बे? अन तू तोच का बे माझा जावई? मामाजी नमस्कार. अन मोठ्या नाकाने नमस्कार म्हणतात. अन तू काय बे तो तुझा 52 लाखाचा एक शेत? अबे बनवतेस पण असा काऊन सांगतेच बे? माने 52 लाखाचा एक शेत आहे. अबे तुला पोरगी देऊन फसलो बे. बाबा, हा नातू धर. थांब नातू धरू पण पोरी हे
माझे नातू लाईट सोबत फ्यूज लाईटच घेऊन टाकलीस. हे नातीन हो का नातू हो व? हा नातू हो. नातू हो का व? आणि ते कारी डेवडी. ह्या, जेठोंड जावया वाणी त्याचं काय आहे मामाजी? अबे मामा तर अजिबात नको म्हणू बे. तर मग काय बाबा म्हणू? बाबा म्हणू? अबे बाबा तरी नको म्हणू बे. अबे तर म्हणू का? का म्हणू? अबे कोण म्हणतो तुला बापाले? नाही, का म्हणू? बाबा म्हणू? अबे बाबा म्हणू. अबे कितव्या नंबरच्या तुझ्या मायेचा नवरा हो बे मी तो बाबा म्हणतो. सांग बरा कितव्या नंबरचा हो? अबे केलास तर केलास. ज्यांच्या ज्यांच्या पॉलिसीचे पैसे आहेत त्यांचे देऊन दे, नाही तर मोठा मार खाशील जावई. मामा मी काय तसा माणूस नाहीये. हे बघा सुधीर दर्वेचा विड्रॉल झालेले पैसे 300 भरले होते, सरळ 25,000 झाले. का असा तसा समजतेस का मला? असं तसा हा एजंट आहो मी एजंट. हो की नाही? अबे पण कुठं गेला तो? कुठं गेला तुझा तो? कुठं गेला तो? 52 लाखाचा एक शेत. याचा काय झालं मामा? तो कॅनल मध्ये गेला. धरणात नाही गेला कमला आपला धरणात. कारण सांगा ना पाण्यामध्ये गेला म्हणून. तो धरणात तुम्ही काम नाही गेले तर पाण्यासोबत. मामाजी आता मस्त पैकी तुमचीच कास्तकारी करू आणि गुन्ह्या गोविंदानं राहू. बाबा आता तो 52 लाखाचा शेत किती ठेवा. आता आपण आपल्या घरी जाऊ. आम्ही शेती करतो दोघ जण आपल्या घरची आणि तुम्ही नातू सांभाळा. बरोबर ना? बरोबर. चला मग जाऊ घरी. जावई जावई कुठं आहेत तुमचे चलन? पाया पडतो मी तुमच्या. पण त्या देव माणसाचे पैसे देऊन टाका, ते आपल्या घरी आहेत. चला आपण त्यांच्याच घरी. बाई हा बापू हो का बाई हो? हा बापू हो ते बाई हो. ते दे ना माझ्याकडे थोडासा लाड तर करू दे. बाई देऊ का बापू देऊ? बापू दे ना बाई दे. हा धरा. हो द्या. हा धरा. दोन्ही तुझा धरू धरा. ले माझे नातू होतले पण काही म्हणा जावई. उठला काका. तुला जाऊ द्या आता नातू मुतो का हो गो. पण काही म्हणा जावई माझे नातू माझ्या पोरी सारखीच आहे. फक्त नाक हा नाक नाही का तुमच्या सारखी झाला ढेबर नाक्या. हा एवढा मोठा. मी का म्हणतो जावई जाता जाता 10-10 रुपयाची मारून टाकू म्हणतो. मामाजी तुम्ही काळजी करू नका. या तुमच्या जावयाचा 52 लाखाचा एक शेत आहे मामाजी. चलो चलो काका मारत मारत.
सीमा, हे एक समाजसेवकाचं घर आहे. इथं आपल्याला काही टेन्शन नाही. आणि हे जर पोलिसांना कळलं तर आपण सांगायचं की रात्रभर आम्ही इथेच होतो म्हणून. आता आज जायचं. ठीक आहे, आपलंच घर आहे. आपलेच घर आहे ना. चला. आणि काय चाललंय का या घरात? हा? पण तुमचे हात असे रक्ताने का वाकले? हा सुरा बघितला? सुरा करून आलोय आम्ही. काय? कोण करेल? हे अलका, जास्त शहाणपणा करू नकोस. सूर्या म्हणतात मला. सूर्या, पृथ्वी जेव्हा स्वतः भोवती फिरता या सूर्याभोवती फिरते ना, तेव्हा होतो एक पूर्ण दिनचर्या. तोच आहे मी, सूर्या. आणि त्यात मला पैसा कमवायचा आहे. पैसा समजलं का? खरं तर तुझ्यामुळेच मी माझ्या पवित्र प्रेमाला मुकले. माझं सर्वस्व हिरावून घेतलं. अगं सर्वस्व नाही, तुझं हे वैभव, संपत्ती, हे सगळं हिरावून घेणार होता मी. मग काय करशील तू? खरं तर तू स्त्री नाही, स्त्री जातीला कलंक आहेस, कलंक. मला वाटलं होतं जास्त बोलू नको, तरी पण बोलतेस. आणि काय, तुझा बाप का धुतल्या तांदळासारखा आहे काय? अगं हाच तर डाग आहे त्याच्या चरित्र्यावरचा. उद्योगपती प्रतिभाताई देशमुख यांचा कार अपघात करून त्या कार मधील 50 लाख रुपये हडप केलेत आणि त्यातील मला 10 लाख रुपये देण्याचे कबूल केलेत, पण दिले नाहीत. म्हणून मी हा डाव खेळलाय. ओ मिस अलका, जेव्हा जमिनीला लावारच निघते भेवगा पडतात ना, तेव्हा उडते या जगाची दैना. आणि मी आता सर्वांची दैनाच मांडणार आहे. आणि म्हणूनच तर सागरवर आळ आणून त्याला तुरुंगात पाठवलंय. तेव्हा तुझ्याही बापाची मर्जीच होती. आता या घरात राज्य आहे. काय करायचे? कोण मजा आपल्याला? सोडतो, पण माझे 10 लाख रुपये आणि सोनं नाणं हवं आहे मला. आणतोय, पण सोड तिला. असं कसं सोडू ती नानात? पैसा फेक, तमाशा दे. पप्पा थांबा, मला मरण आलं तरी चालेल. खरं सांगायचं तर तुम्हीच इतके निष्ठुर आहात की हे आज मला कळलं. आज तुमच्यामुळेच हे सगळं घडलंय आणि तुमच्यामुळेच
तुमच्यामुळेच मी या प्रकरणात अडकले गेले. खर तर मला लाज वाटते की तुम्ही माझे पप्पा आहात ते. ऍक्च्युली काही बोलू नकोस ग बेटा. अगं मला तुला सोडण्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. आणि जा पटकन आणा. कळलं तुला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. ए सूर्या सोड तिला. आणि हो आम्ही येईपर्यंत आमची देखरेख करायची काय कळलं ना. काय केलं तुम्ही? आपलं सर्वस्व तुम्ही त्यांना देऊन टाकलं. अगं हरामाची कमाई हरामाच्याच हातात गेली. जा पुरी जा सुधीरकडे जा. आपल्या कपाळी कुंकवाचा टिळा लाव. आपलं सौभाग्याचं. पण पप्पा मी गेल्यानंतर तुमचं काय होईल? आता मी पोलिसाकडे जातो आणि माझ्या हातून झालेले गुन्हे सारे मी कबूल करतो. चल पोरी लवकर चल. कुमार अरे कुमार तुझ्या ह्या राखेची शपथ. आज आज तुझ्या खुनाचा बदला नाही घेतला ना तर हा मामा नाव नाही सांगणार सुधीर दानवे म्हणून. अगं ये सीमा झालं का लवकर. मला आपल्याला निघायचं आहे. पटकन ये. ओळखलास मला? कोण? सुधीर. अरे होय मीच तो सुधीर दानवे. ज्याने ज्याच्या संसारात माती घालून तुझ्याची राख रांगोळी गेला तो तुम्ही सुधीर दानवे. काय आहे माझ्या हातात? अरे बघ काय आहे माझ्या हातात? सुरा. बघायचंय? अरे बघायचंय तुला या सुराने माणूस कसा मरतो ते बघायचंय? अरे मला सोड. वहिनीला घेऊन जा आपल्या आणि सर्व सोनानं घेऊन जा. काय वहिनीला घेऊन जाऊ? अरे जाव पत्राईला तू उष्टी केलास साला ती उष्टी पत्राईला घेऊन जाऊ. अरे नाही नाही बघायचंय बघायचंय तुला सूर्य माणूस कसा म्हणतो ते.
मला मारायला निघाला. अरे मी सूर्य है, सूर्य, ना आगे से ना पीछे से, ना दाएं से ना बाएं से, ना ऊपर से ना नीचे से, मुझे कोई नहीं मार सकता, कोई नहीं. सूर्य पृथ्वी देवास. आता झाला एकाचा खेळ खाल्लास. आता यानंतर आहे ती माझी भांडखोर वहिनी. आली ग आली, आता तुझी बारी आली. अगं ये इकडे ये. किती सारे पैसे. सोने नाना सूर्या. सूर्या, आता का झोपलास? जास्त दारू पिला का तू? तरी तुला किती ते सांगते जास्त पिऊ नको म्हणून. तरी पितोस. अरे उठ ना. ओय, खून केलाय मी, खून. आणि यानंतर कोणाचं खून होणार आहे बघायचं आहे तुला. कसा खून केलाय बघायचा आहे ना. भाऊजी, आत्ता भाऊजी. हा? मी वहिनी आहे की नाही तुमची. मग तुम्ही असं कसं करू शकता ना माझ्या बरोबर. खूप गोड वहिनी माझी. वा वा. चाकू लागतो. अरे मला तर वाटत नाही लागतो म्हणून. हो तर बघायचंय. वहिनी आहे की नाही. हो हो वहिनी आहे की नाही तुमचे. हो बघा, म्हणूनच तर नाही रुतला. म्हणून तुमचं वागणं बरोबर आहे का. बोकड झाला की काय हा चाकू. दादा, अरे सागर दादा, अरे ये तुझी चिमणी कशी फडफडायला लागली. अरे ये. अरे ज्याने एखादी उष्टी केलेली पत्र बघ. अरे बघ किती शराबीने आज म्हणतोय की तुझी वहिनी आहे मी. पण ह्या मूर्ख वहिनीचं मी इथे सूट घेणार नाही. तर हिचा सूट घेण्याचा अधिकार आहे फक्त माझ्या सागर दादाचं. कळलं. अगं जा, दिला तुला तुझं जीवदान भेट. चल निघतोय मी. खरंच चुकले मी. पैशाच्या लालसेत, संपत्तीच्या लालसेत आपले कोण आहे, सख्खे कोण आहे हे विसरूनच गेले. पण नाही, मी या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच झाला मला. मी माझ्या सासू सासऱ्यांना शोधेन, त्यांची माफी मागेन, मी सागरची माफी मागेन. निघायला हवं मला, निघायला हवं मला.
हॅलो आजी आजोबा मी आलोय बघ ना आजी मामीने मारलंय मला रक्त येईपर्यंत मारलंय आजी मी पोहोचलोय माझ्या आईजवळ आजोबा माणूस मेल्यानंतर तारे होतात ना मी तारा म्हणून नक्कीच बघणार तुमच्याकडे मी काळजी घेणार आजी आजोबा काय झालं लक्ष्मी काही वाईट स्वप्न बघितलं का मी 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 स्वप्नामध्ये कुमारला बघितलंय मला बघितलं तो मला आवाज देत होता म्हणत होता की मामीने मला मला खूप मारलंय मला मला मामीने खूप मारलंय म्हणत होता अगं लक्ष्मी स्वप्न कधी खरं होतात का ग अगं मनी वसे ते स्वप्नी दिसे अगं बघ 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 सकाळ झाली सकाळचा मंद वारा कसा भरारी मारतोय बघ अगं आपला कुमार येईलच एवढ्या वाढू कुठे गेला हा कुमारला आणायला गेला असणार लक्ष्मी अगं आज आपल्याला बाळूचा घरच उपयोगी पडला ग अगं आपला सुधीराला ती सोडव आपल्या सागरला ते सगळं ठीक आहे पण मला कुमारला पाहिल्याशिवाय माझं मन मानणार नाही हो माझा कुमार कुठे असेल तो बाळू आला की पाठवू नका त्याला कुमारला आणायला आबा तुम्ही उठला हो पण बाळू तू रात्रभर कुठे होतास आणलास का रे आणलास माझ्या कुमारला नाही आबा खूप शोध घेतलाय त्याचा पण कुठेही पत्ता लागला नाही पण तरी पण नक्की घेऊन येईन कुमारला मी आईचा आबा हे माझी मुलगी कमला आणि हे माझे जाऊ हो तुम्हाला नातवंडाची खेळण्याची हौस होती ना हे घ्या 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 हे तुमचे नातवंड घ्या आले हो आणि भाऊनी 6 महिन्यात अगोदर पॉलिसी काढली होती हो का त्या पॉलिसीचे पैसे विथड्रॉ करून आणले हे घ्या त्याचे पैसे वारीसदार म्हणून तुमचं नाव टाकलं होतं आणि आम्हाला सुधीर भाऊ मुंबईला मिळाला होता म्हणाला की आई बाबांना सांगतील की मला काम मिळालं कसं आहे माझं सुधीर बरं आहे ना तो? एकदम छान आहे 1-2 महिन्यात येतो म्हणत होता मी म्हणत होते ना आपलं सुधीर नक्की येईल म्हणून आई तुम्ही या घरचे दैवत आहात जर तुम्ही आम्हाला घर दिलं नसतं ना तर आम्ही आज कुठे असतो नाही कमला अगं हे घर तुमचंच आहे अगं देणाऱ्यानं कधी फळाची आशा बाळगू नये नाहीतर त्याच कार्यात रूपांतर होते का कमला आणि आम्ही केलेले ते कार्य नव्हते का कर्तव्य होते ते आमचं
लक्ष्मी, अगं आपली सून घरात येईल. अगं आपण एक स्वप्न बघितलं होतं. अगं आपल्याला सुद्धा नातवंड होतील. अगं आमच्या अंगा खांद्यावर खेळतील म्हणून. पण आमचं हे आज अधुरं स्वप्न आज पूर्ण झालंय का लक्ष्मी? बाळू, अरे तुझे उपकार आम्ही कधीच फेड करू शकणार नाही रे. नाही आबा, नाही आबा, हे उपकार कसले? हा अधिकार आहे तुमचा. माझी नातवंड हे तुमचेच नातवंड. आपणच नाही सांगितलं का, अमृताच्या वेली अमृताचे फळ, प्रेम द्यावं प्रेम घ्यावं, हेच तुमचे ब्रीद वाक्य. मी अजून विसरलो नाही आबा. बाळू, खरंच नशीबवान आहेस रे तू. अरे तुझा हापुसलेला संसार बघून हेवा वाटतो रे मला, हेवा वाटतो. हो आबा, हे सर्व तुमचेच आहे. सुधीच्या मिळालेल्या पैशातून आईचा उपचार करून टाकू. नाही नंदू, मला आता उपचाराची गरज नाही. गरज आहे ते फक्त माझ्या कुमारची. माझ्या कुमारला घेऊन कसंही करून. होई आईचा, लगेच जातो आणि कुमारला घेऊन येतो आईचा. आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी पण जातो मामाजी सोबत. नंदू, अरे घेऊन ये माझ्या कुमारला. आई विने पूर्गा जायची गरज नाही. ये. हे बघा बाबा, बघा काय आहे, काय आहे. आपल्या कुमारच्या असते आहेत बघा. कुमारची अस्ती आहे. आपल्याला सोडून निघून गेला. का सोडून गेली सवाला. अगं बघ बघ, सोडून आला ग, सोडून आलाय. काय झालं? खबरदार, हात लावायचा नाही. माझी तर बघणार ना का आली तुझी. मला माफ करा. का आली तू इथं? चुकले हो मी चुकले. खरं तर मी असं वागायला नको होतं. मला माफ करा. चल निघून. इथं अजिबात थांबायचं नाही. तू निघून. चुकले पण तुमच्यापासून दूर करू नका. काही गरज नाही. मला माफ करा. बाबा,
चला आता काय करणार चला लक्ष्मी बाबा बाबा लक्ष्मी अगं जाई बाबा अगं जाई बाबा काय झालं म्हणजे काय विचारतात तुझ्यामुळं घडलंय सर्व तुझ्यामुळं आता तुम्ही तरी सोडून जाऊ नका मला. कोण आहेस ग तू कोण आहेस कोण तुमची पत्नी आहे मी. माझी पत्नी अगं माझी पत्नी तर कधीचीच गेली आहे. वेश्या आहेस तू एक वेश्या आणि हो अगं काय गुन्हा केला होता ग त्या चिमुकल्याने काय गुन्हा केला होता त्या त्या छोट्याशा चिमुकल्याला तुम्ही चाकूने मारले काय गुन्हा केला होता अगं तुला तरी असंच मारलं नाही. बघायचंय तुला मरतात कसं ते बघायचंय. चुकले हो मी. खरंच चुकले. संपत्तीच्या पैशाच्या नादात आपला संसारच विसरून गेले. खरं तर या जगात जगायचा मला अधिकारच नाही. आई, बाबा माफ करा मला. माझ्या संसारावर माझ्यामुळे ही परिस्थिती आली. मला जगण्याचा अधिकारच नाही. नाही अधिकार जगण्याचा. सुख दुःखाचे जीवन सगळे मुली किनारा घडून पडता अर्धनसे पुराचा. सुख दुःखाचे जीवन सगळे मुली किनारा घडून पडता अर्धनसे पुराचा. दिशा दिसली वाट नव्हे दिशा दिसली वाट नव्हे दुःख है दिसली. हम मरते काय वारा हम मरते काय वारा. ओ